छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्या नागिणीला तू इकडे थारा दिलेला आहेस. एक दिवस अख्खच्या अख्खं घर गिळून टाकेल ना तेव्हा कळेल तुम्हाला. तुला का ग एवढा इंटरेस्ट? काय आधीवर जादू करून त्याला वश वगैरे करायचे की काय? लग्नाची बोलणी करायला जायचं म्हणजे त्यांच्याशी बोलावं लागणार. अहो बा, त्यांना काय हवा पालटासाठी ठेवलंय का तिथे? अगं काय ऐका, ती कुसुम एक मूर्ख आहे, तू शतमूर्ख आहेस. खरं म्हणजे ती चुकूनच आली. बहुतेक आपल्या निखिलची डायरी येते. पुण्याला चाललायस किती दिवसांसाठी? पुढची ट्रान्सफर मेपर्यंत. आणि ती कधी होईल? हे काय नवीन काढलंयस विक्रांत? नवीन डिपार्टमेंट काय माझ्या बाबाचं आहे का? अच्छा, म्हणजे सगळ्यांनी मला सोडून दूर जायचं ठरवलंय तर? ए विराज, आता उगाच कुठेतरी इमोशनल ट्रिपवर जाऊ नको. आणि काही दिवसांचा प्रश्न आहे रे. आणि पुन्हा किती लांब शिट्टी मारलीस की येईन मी. एरवी शिट्टीच्या अंतरावर राहून सुद्धा किती वेळा यायचास माहिती आहे मला. बिझी तू असतोस. सकाळी तुझे क्लायंट्स, रात्री तुझी दारू. कमी झाली आहे पण आता. या बट इट इज सीन यू लुकिंग नाईस. इजंट इट? विक्रांत, काही गोष्टी शेअर करायच्या होत्या तुझ्याशी. बोल ना. नाही आता नको, समाधान आहे. कशाला पिल्लू घातलंस डोक्यात माझ्या? आता अस्वस्थ राहील मी. सांग चल. मग अशी म्हणालास ना शिट्टी मारली की हजर होशील म्हणून. मग आता मला वाटेल तेव्हा मी शिट्टी मारेन. बाय द वे, लग्नाचं काय ठरवलंयस तू? What? तुझा एकुलता एक नातेवाईक आहे मी. त्यात एकुलता एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, गार्डियन म्हणून मलाच लक्ष घातलं पाहिजे बाबा. नाही नको, काही गरज नाही. हो, म्हणजे आधीच ठरलंय तुझं. स्टॉप स्पीकिंग लाईक अभिमान. म्हणजे तुझ्या मित्रालाही हेच वाटतंय. बहिणीला काय वाटतंय तुझ्या? भेटले होते इतक्यात? मध्यंतरी पियूला बरं नव्हतं, आठवतं तुला? तेव्हा मी बोर्डिंग स्कूलला गेलो होतो भेटायला तिला. तिथे शेवटचं भेटलो आम्ही. आणि जी स्वतःचा संसार नीट सांभाळू शकली नाही ती मला. विक्रांत, सॉरी इफ आय हर्ट यू. टेल मी, हाऊस पिहू नाव? Well, she's your daughter. She has to be fine. And coming back to the point, ती चांगली बायको नव्हती का मी वाईट नवरा होतो हे डिसाईड व्हायचं आहे अजून. माझा निर्णय झाला आहे विराज. मी ठरवलंय. नाही तर तुझ्यासारख्या माणसाला डिच कर. विक्रांत, आपण तुझ्याबद्दल बोलतोय. सो टेल मी, who's the lucky girl? What girl? There is no girl, okay? अरे बाकीच्यांचं बरं असतं. ऑफिसमध्ये जमतात गोष्टी. आमच्या आजूबाजूला सतत चोर, पाकिटमार, डाकू. पण तरी कोणीतरी असेल आजूबाजूला
शेजारी पाजारी, जुन्या आठवणीतली कोणाचा तरी चेहरा येतच असेल ना डोळ्यासमोर. देर यू गो. तेवढ्यात तुझी नजर एक चेहरा पाहून आली. कोणाचा चेहरा आहे? बिअरच्या बाटलीचा. व्हॉट? या लवकर क्लिनिक बंद कर, कुठेतरी जाऊन मस्त बिअर पिऊया. पुन्हा मला इतका निवांत वेळ मिळेल की नाही सांगता येत नाही. कम आय एम वेटिंग फॉर यू आउटसाइड. कुसुमात्या, चहा आणलाय. तुमचा जॉब करून झाला की पिऊन घ्या. नकोय मला चहा. मग कॉफी आणू का? माझा मी करून घेईन बाई चहा. माझ्या हातचा नकोय का? वा, म्हणजे बरीच अक्कल आहे तुला. आणि मी तुला मागे सुद्धा सांगितलं होतं, आता पुन्हा एकदा सांगते, माझ्या वाट्याला अजिबात द्यायचं नाही. आणि माझ्यावरती जर का जादूटोणा वगैरे केलास ना तू. बरं, मग जेवणाचं काय तुमच्या? ते सुद्धा स्वतःच करून घेणार आहात? कारण ह्या घरचा स्वयंपाक मीच करते. आता तुम्हाला माझ्या हातचा चहाही नको असला तर स्वयंपाक तर लांबच ना. काही नकोय का बाई मला? पिण्याचं पाणी सुद्धा वेगळं उकळून ठेवायचंय का? अस्पृश्य आहे मी का? काही रोग जडलाय मला? तुम्हाला माझ्या हातचं काहीच नको आहे ना. आता काय आहे, ह्या घरातल्या प्रत्येक गोष्टीला माझा हात लागतोच. माझं घर आहे ना हे. मी जास्त करू नकोस. हे माझ्या भावाचं घर आहे, भावाचं. आणि माझ्या मनात आलं ना तर मी तुला काय माहितीये काय? जाग बाई लवकर जा इकडनं. मला जप करू देत. मला वेळ नाहीये अजिबात, माहितीये का? चुकून चहाचा कप राहिला. सॉरी ना आत्या. चहा सुद्धा घेऊन घे. आलं डोकं ठिकाणावर? तूच म्हणाला होतास ना की मी काय बोललो होतो हे मला चांगलंच आठवतंय सुलेखा. तू नव्यानं सांगायची गरज नाही. अजूनही राग आहे तर? मी तुला एक गोष्ट सांगायला फोन केलाय. काय? माझे बास पुण्याला चाललेत तुझ्या मम्माला भेटायला. काय? का दचकायला काय झालं? खरंच आहे ना तुझी आई तिथे, की ही सुद्धा एक थापच होती? जस्ट शट अप अभिमान. खूप ऐकून घेतलं तुझं. तुला जर असंच वाटत असेल ना की मी तोंड उघडल्यावर खोटंच बोलते, जस्ट गेट लॉस्ट. का लग्न करायचं तुला अशा मुलीबरोबर जी फक्त खोटंच बोलू शकते? काही गरज नाहीये, कळलं? सॉरी. तू मला खरंच सांग एकदा अभिमान, मी असं काय करू, कुठे जाऊन डोकं फोडू म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल? सुलेखा, आय सेड सॉरी नाउ, जस्ट शट अप. ओके? हे बरं आहे. आधी चटके द्यायचे आणि मग ओरडतेस का म्हणून तोंड दाबायचं. हे बघ सुलेखा, मी आज संध्याकाळी येतोय तुझ्याकडे. विल गो आउट समवेअर. ओके? कारण मला सुद्धा आहे ना कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. आय एम जस्ट फेड अप. माझ्याच जवळच्या माणसांना मी विनाकारण माझ्यापासून दूर करतोय. त्या दिवशी विकी सुद्धा. त्याचं काय? काय नाही. यू जस्ट बी रेडी इन द इव्हनिंग. मी येतोय. ओके, बाय. अभिमान, काय खरंच तुझे बाबा मम्माला भेटायला गेलेत का? नाही जाऊ शकणार. चुकीचा पत्ता दिलाय मी त्यांना. कसे जातील? काय? हे बघ सुलेखा, माझी पण इच्छा नाही आहे की माझ्या बांनी तुझ्या मम्माला जाऊन भेटावं. तुझी मम्मा त्यांच्यासमोर काही उलटसुलट बोलली तुझ्याबद्दल तर? तू त्यांना खोटा ॲड्रेस दिलायस
तर उगाचच ते आमचं आम्ही बघून घेऊ. ओके, तू फक्त संध्याकाळी तयार राहा, मी येतोय. बाय. बाय. नियती खूप अजब खेळ खेळली आहे डॉक्टर. भूतकाळातल्या गुहेत शिरून आपण सगळेच आपलं अस्तित्व शोधायचा प्रयत्न करतोय. पण प्रथमेशला ते कधीच कळलं होतं. फक्त त्याला ते आपल्याला सांगता येत नव्हतं. पण चित्रांच्या माध्यमातून तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता इतके दिवसांनी मला ते कळलंय. आधीच कळलं असतं. एक मिनिट मिसेस शास्त्री. नाउ दिस इज गेटिंग अ बिट वियर्ड. माझा तुमच्यावर विश्वास नाहीच बसणार, माहितीये मला. नाही तसं नाही मिसेस शास्त्री, पण डॉक्टर, तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाहीये माहितीये मला. तुमचाच काय, माझ्या घरच्यांचा, आदिनाथांचाही विश्वास बसत नाहीये. त्यांना तर असं वाटतंय की या ट्रीटमेंटचा माझ्या डोक्यावर परिणाम होतोय आणि म्हणूनच ते तुमच्याकडे त्या दिवशी. पण तसं वाटू लागलंय मिसेस शास्त्री. तुम्ही भूतकाळाची आणि वर्तमानाची अशी सरमिसळ करू नका. मुळात आपण हा खटाटोप कशासाठी सुरू केला? तुम्हाला पडणारी स्वप्न आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी यांचा अर्थ कळावा आणि त्यातून काही सोल्युशन सापडावं म्हणून. But now it seems that the solution itself is creating a problem, Mrs. Shastre. नाही डॉक्टर, प्लीज मला एक संधी द्या. मला जे कळलंय, जे जाणवलंय ते तुम्हाला पटवून देण्याची एक संधी तर द्या. डॉक्टर, जेव्हापासून आम्ही तुमच्याकडे यायला लागलोय तेव्हापासून मी अनेकदा स्वतःला तपासून पाहिलंय. मी वाहवत तर जात नाहीये ना. भूतकाळातल्या आठवणी जाग्या करताना मी माझ्या वर्तमानाचा नाश तर करत नाहीये ना. डॉक्टर, माझी बुद्धी स्थिर राहणं हे माझ्यासाठी सर्वात जास्त गरजेचं आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे. आय अग्री विथ यू मिसेस शास्त्री. तुमचं म्हणणं मला पटतंय. पण तुम्ही जो प्रथमेश आणि गोदाचा संबंध जोडू पाहताय तो. नाही डॉक्टर, फक्त प्रथमेश आणि गोदा नाही. प्रथमेश, गोदा आणि ती मुलगी. मुलगी? हो डॉक्टर, ते तिघही दिसतात मला. किंबहुना ती मुलगी तर सतत दिसते. काय नाव आहे तुझं? कुठून आलीस तू? कोण आहेस तू? तिचे ते खोल डोळे माझ्यावर खिळलेले असतात. ती जरी बोलली नाही तरी तिचे डोळे बोलतात. ताई, मला वाचवा. मला कोण आहे ती मुलगी मिसेस शास्त्री? माहित नाही मला. अमृता तर नाही? अमृता? प्रिया, इट्स वर्किंग. इट्स ॲक्च्युली वर्किंग. मला वाटलेलं सुलेखा मला इग्नोर करते, पण तिने मला स्वतःहून फोन केला आणि भेटायला बोलवलं. मग पहिल्या इकडच्या तिकडच्या खूप गप्पा झाल्या. पण प्रिया, आय एम रिअली सॉरी फॉर वन थिंग. काय? अगं, सुलेखाच्या गुड बुक्समध्ये राहण्यासाठी मला तुमच्या घराबद्दल, एस्पेशली शुभ्राबद्दल खूप वाईट साईड बोलावं लागतं. आय फील रिअली गिल्टी अबाउट इट. बट मॉन क्षिप्रा, अगं असं काय बोलतेस? हे सगळं तुला बोलायला लागणार हे साहजिकच आहे ना. बरं मला सांग, पुढे काय झालं?
पुढे मग तिने लगेच मूर्तीचा विषय काढला. मग मी तिला विचारलं की तुला या सगळ्यात इंटरेस्ट आहे का, तर तिने मला काही धड उत्तर नाही दिलं. सुलेखाला इंटरेस्ट आणि शिल्पकलेमध्ये, प्लीज. पण तू तिला सगळं सांगितलंस त्या मूर्तीबद्दल? ऑफकोर्स नॉट. पण सुलेखाला त्या मूर्तीविषयी नक्की काहीतरी माहिती असणार. निदान तिने ती मूर्ती कुठेतरी पाहिली तरी असणार. अगं कसं शक्य आहे? काली कर्मावालीच्या ज्या 2 मूर्ती चोरीला गेल्या होत्या त्या अनेक शतकातून कोणी पाहिलेल्या नाहीयेत. मग सुलेखाला कुठनं दिसणार? पण मग तिला इंटरेस्ट तरी काय तेवढा त्या मूर्तीमध्ये? आता सुलेखाला ह्याच्यात काय अगं तू आणि नील जाणार होता त्या दिवशी, ते गेलात का? आणि ती मैत्रीण भेटणार होती तुझी, तुम्हाला दोघांना भेटली का? सुलेखाला कशात इंटरेस्ट आहे म्हणाली? अगं कुसुमात्या, ही ओळखते की काय सुलेखाला? काय ग? हो, नीलने ओळख करून दिली होती. कोणी? स्वप्नील. अच्छा तो. नाही तरी सुद्धा सुलेखाला कशात इंटरेस्ट आहे असं म्हणत होती? मी काही दिवस आधी सुलेखाला भेटले होते. तेव्हा मी तिच्याशी माझ्या विषयावर बोलत होते, म्हणजे आर्किओलॉजी बद्दल. कशाबद्दल? कुसुमात्या, मी नंतर सांगते तुला, ते खूप मोठं आहे, वेळ लागेल त्याला. हो का? तर सांगण्याचा मुद्दा असा की सुलेखा खूप मनापासून ऐकत होती. खूप इंटरेस्ट होता तिला ह्या सगळ्यात. गुणीचे ती पोर. एक्झॅक्टली हेच सांगत होते मी प्रियाला. घ्या गाढवा पुढे वाचली गीता. आणि सुलेखाची आय थिंक आय लीव्ह नाव, मला उशीर होतोय. अगं नाही थांब ना, अगं मी काहीतरी खायला घेऊन येते, मला सुद्धा भूक लागली माहितीये. नाही नको नको, मी येईन ना नंतर. थांब, मला सोडू दे. सुलेखाबद्दल काहीतरी बोलत होत्या या. हा सुलेखाबद्दलच बोलत होत्या वाटतं. अमृताचा मृत्यू त्या वर्षी झाला ज्या वर्षी मी आय मीन श्रीरंग रानडे वसईमध्ये आला. पण डॉक्टर, हे सगळं तुम्हाला कसं कळलं? तुमच्या आजोबांकडूनच कळलं मिसेस शास्त्री. मी मध्यंतरी तुमच्या वसईच्या वाड्यावर गेलो होतो त्यांना भेटायला. तेव्हा त्यांनी सांगितलं की अमृता. नाही डॉक्टर, पण ही मुलगी नक्कीच अमृता नाहीये. Are you sure, मिसेस शास्त्री? हो डॉक्टर, मी पाहिलंय अमृताला. माझ्यासाठी अमृताच्या मृत्यूचं कारण कळणं खूप खूप गरजेचं आहे मिसेस शास्त्री. कारण कसं आहे, जसे तुम्हाला अनेक प्रश्न पडतात तसे मलाही पडतात. तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. मी कोणाकडे जाऊ? भूतकाळाची ही वाट चालत आपल्या दोघांनाही एकाच ठिकाणी जायचंय डॉक्टर. त्यामुळे होईल तितकी मदत मी तुम्हाला करेन. इट्स व्हेरी काइंड ऑफ यू टू से सो मिसेस शास्त्री. पण मला पडणारे प्रश्न फक्त भूतकाळातले नाही आहेत, वर्तमान काळातले सुद्धा आहेत. अमृता श्रीरंग रानडेंना मुलीसारखी होती. तिला त्यांच्यापासून हिरावून घेतलं मृत्यूनं. आणि मी नशिबानं मला माझ्या पिहूपासून. पिहू? पिहू कोण डॉक्टर? हा,
सॉरी मिस्टर शास्त्री. मी भलत्याच दिशेला भरकटत गेलो. सध्या सगळ्याच दिशा भरकटल्यासारख्या झाल्यात डॉक्टर. निदान मन मोकळं केलं तर एखादी दिशा सापडेलही. बाकीचे प्रश्न जाऊ देत मिस्टर शास्त्री. मला आता फक्त एकच प्रश्न पडलाय. अमृताचा एवढ्या लहान वयात असा अचानक मृत्यू कशाने झाला? आजाराने? अपघाताने? की